नाशिक पोलिसांना निदा खान सापडेना। निदा खानवर नाशकातल्या कॉर्पोरेट जिहादमध्ये सहभाग असल्याचा आरोप। अमरावतीतही लव जिहाद उघड। मोहम्मद अय्याज तन्वीर पोलिसांच्या ताब्यात। हिंदू तरुणींना प्रेमाच्या नावाने फसवायचा मोहम्मद अय्याज। लव जिहाद रोखायला विशेष तपास पथक हवं। अमरावती लव जिहाद प्रकरणी खासदार अनिल बोंडेंची मागणी। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला। वर्ध्यात उष्माघातानं दोघांचा मृत्यू। काँग्रेसचा सावळा गोंधळ सुरूच। आशाताईंच्या दिवंगत मुलाला सोनिया गांधींचं सांत्वन पत्र। आशाताईंना श्रद्धांजली वाहायचा काँग्रेसला विसर। मिलिंद देवरांचा आरोप। काँग्रेसचा प्रतिहल्ला। त्र्यंबकेश्वरचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। महादेवाच्या दर्शनाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी 6 जणांना पोलीस कोठडी। पार्टीत अंमली पदार्थ सेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। कॉर्पोरेट जिहादला पैसा कुणाचा? नाशिक पोलिसांकडून तपास सुरू। कॉर्पोरेट जिहाद्यांच्या बँक अकाउंटची चौकशी होणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जगभरात साजरी। चैत्यभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बाबासाहेबांना अभिवादन। भारतरत्न आंबेडकरांना नवी दिल्लीतही अभिवादन। संसद भवन परिसरामध्ये अभिवादनाला उपराष्ट्रपतींसह पंतप्रधानांची हजेरी। भोंदू खरातचा एन्काउंटर होणार। खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून एन्काउंटरच्या भीतीचा पुनरुच्चार। पुरावे न देता नुसत्या तोंडच्या वाफा दवडू नका। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खासदार प्रणिती शिंदेंना सुनावलं। IPS अधिकारी खरातच्या चरणाशी गेलाच कसा? अंजली दमानियांकडून दत्ता काराळेंचा व्हिडिओ सार्वजनिक करत विचारला गेला सवाल। भोंदू खरातला आता 4थ्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी। 18 एप्रिलपर्यंत खरात पोलीस कोठडीत राहणार। ईडीच्या छापेमारीत हाती लागले वजनदार पुरावे। ईडीनं खरातचे बँकेतले 2.5 कोटी गोठवले। सोबत दिसला म्हणजे दोषी झालाच असं नाही, आशिष जयस्वाल यांचा दावा। IPS अधिकाऱ्याचं खरातकडे जाणं योग्य नाही। अंबादास दानवे यांचं कराळे प्रकरणावर वक्तव्य। बिहारमध्ये कमळ फुललं। सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री। नमस्कार, संध्याकाळचे 7